पुन्हा एकदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण, खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका, अनेक भागातले रस्ते बंद झाल्यानं परीक्षा स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच करणार जाहीर। रायगडच्या खरवली बिरवाडी मार्गाला जोडणारा काळ नदीवरील पूल धोकादायक, पूल वाहतुकीसाठी बंद। जगबुडी नदीवरील नव्या पुलाच्या डागडुजीला सुरुवात, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, पुलाला कोणताही धोका नाही, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। गडचिरोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पावसामुळे जनजीवन विस्कळीत। गोंदियातील पुजारी टोला धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, 13 दरवाजातून 12,890 क्युसेक विसर्ग सुरू। घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेप्रकरणी मोठा निर्णय, मुंबईत आता फक्त 40x40 होर्डिंग्स लावण्याला परवानगी, मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत निर्णय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी होणार। मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांच्या अडचणीत वाढ। लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या अडचणीत वाढ, जात वैधता प्रमाणपत्रावर हायकोर्टात याचिका, लोकसभेचे वंचितचे पराभूत उमेदवार नरसिंग उदगीकर यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल। पुण्यामध्ये गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना नदीत फेकलं, मावळ तालुक्यातला धक्कादायक प्रकार, प्रियकरासह साथीदाराला अटक। कावड मार्गावर नेमप्लेट लावण्याच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती, दुकानदारांना नावं लिहिण्याची सक्ती नाही, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारचं उत्तर येईपर्यंत स्थगिती कायम। बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारचा नकार, जेडीयूनं बिहारला विशेष राज्य म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती, 2012च्या अहवालानुसार विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, केंद्र सरकारचं उत्तर। अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 ऑगस्टला दिला जाणारा सन्मान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।